नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून असा म्हणजे गेल्या काही दिवसापासून नाही पण 15 दिवसापासून असा पाऊस पडत आहे की आता महाराष्ट्रातील जवळपास धाराशिव, बीड, अहिल्यानगर असे जे महत्वाचे म्हणजे ज्या जिल्ह्यात आधी पाऊस पडलाच नव्हता त्या जिल्ह्यात आता पावसाने असे थैमान घातले की म्हणजे त्यांना म्हणजे 50 ते 60 वर्षापूर्वी सुद्धा असा पाऊस कधी झाला नसेल आणि त्यांना वाटलं सुद्धा नसेल की एवढा पाऊस होईल आणि आपलं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. जवळपास या आणि काय नाही लय फक्त पण अंधारात झालेला रात्री झोपात झालेल्या पावसाने त्यांचं आता जवळपास काहीच नाही राहिलं. त्यांना कोणताही हालचाल करता सुद्धा आली नाही. इतक्या प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. तर अशीच एक महत्त्वाचं काल झालेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील बेलगाव, पिंपळगाव येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तिथले एक शेतकरी ज्यांचं नाव आहे विश्वनाथ दातखिळे, हे शेतकरी यांचे प्रचंड त्यांचे प्रमाणात त्यांचे नुकसान झालेलं असून शेत शेतीचं तर एकीकडे वेगळंच आहे. शेतीचं तर सर्वांचंच झालंय आणि शेतीबरोबरच ह्या शेतकऱ्याचं जे की आहे विश्वनाथ दातखिळे या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान म्हणजे बघा, त्यांच्या 10 गायी त्या ठिकाणी त्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत आणि 10 गायी तर वाहून गेल्यात, पण त्यांच्या गोठ्यात एकूण एकूण 17 म्हणजे 17 आणि 10 27 गायी, 20 शेळ्या आणि 150 कोंबडे त्या ठिकाणी त्यांच्याकडे होते. तर त्यातून 10 गाया वाहून गेल्या आणि 17 गायी त्या ठिकाणी बांधलेल्या असल्यामुळे त्यांनी त्या पाण्याच्या याच्यामुळं त्यांना ते त्या जागेवरच दगावलेले आहेत आणि ते ज्या काही 20 शेळ्या देखील त्या ठिकाणी जागेवरच दगावलेल्या आहेत. यात 150 कोंबड्याचा एक त्याच्यापैकी एकही कोंबडी शिल्लक राहिलेली नाही. ट्रॅक्टरसह शेणखत यासह प्रत्येक जे असन ते साधने त्यांचे त्या शेतकऱ्याचे पाण्याच्या प्रवाहापुढे प्रचंड संपुष्टात आलेले आहे, नष्ट झालेले आहे. तुम्हाला याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. तो व्हिडिओ तुम्ही नीट व्यवस्थित बघा. तुम्हाला बी समजून जाईल की असं म्हणजे शेतकऱ्याच्या सरकार बी नाही बाजूला आणि निसर्ग सुद्धा नाही. मग अशात शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं नेमकं? आणि थोडं तुम्हाला जर काही वाटत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये त्या शेतकऱ्याबाबत त्या ठिकाणी एक हार्टबीट नक्की द्या.